विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेणाऱ्यांसाठी आज सगळ्यात मोठा दिवस आहे. कारण कॅप राउंड 1 चा रिझल्ट आज आउट होणार आहे. म्हणजे तुम्हाला कॉलेजेस हे अलॉट होणार आहेत कॅप राउंड 1 थ्रू. तर आता तुम्हाला कॉलेज भेटलं तर काय करायचं आणि कॉलेज नाही भेटलं तर काय करायचं हे पाहणार आहोत. त्यासोबतच कॉलेज जर मिळालं तरी ॲडमिशन कॅन्सल होण्याची शक्यता आहे. तर ते कशामुळे होईल, आपण काय केलं नाही पाहिजे, हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज मिळाल्यानंतर न मिळाल्यानंतर ज्या सगळ्या गोष्टीची प्रोसेस असते, तुम्ही एक छान अंडर गायडन्स वरती केलं, एक प्रोफेशनल गायडन्सच्या अंडरमध्ये केलं, तर ते कधी पण बेस्ट असेल. तर तसाच एक कोर्स आपल्याकडे आहे, ज्यामध्ये तुमच्या पर्सेंटाईलचा अभ्यास करून आपण तुम्हाला एक कॉलेजेसची लिस्ट देतो प्रत्येक राउंड वाईज. म्हणजे फक्त कॅप राउंड 1 नाही, आता कॅप राउंड 1 तर झालेला आहे. सो कॅप राउंड 2, कॅप राउंड 3, कॅप राउंड 4 म्हणजे 4 पर्यंत आपण तुमच्या सोबत असू. यामध्ये स्टेप बाय स्टेप गाईडन्स असेल, त्यासोबतच तुमच्या पर्सेंटाईलचा आम्ही अभ्यास करतो आणि आपली टीम त्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट काढून देते. त्यासोबतच कॉलेजचं व्यवस्थित गाईडन्स देते. कॅप फिलिंग फॉर्म जो असतो, त्यासोबतच ऑप्शन फॉर्म जो असतो, तर ते कसा फिल करायचा, या सगळ्या गोष्टी आपण गाईड करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सची प्राइस आहे फक्त 2,000 रुपये इतके. आणि जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता पाहूया, 3 गोष्टी असतात आपल्याकडे. कॉलेज अलॉट झालं तर काय करायचं. एक तर गोष्ट असते ऑटो प्रीजची, नंतर असते सेल्फ प्रीजची आणि नंतर असते बेटरमेंटची. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं तर काय करायचं. कॉलेज जर अलॉट झालं, फर्स्ट एक गोष्ट असते ऑटो फ्रीज. ऑटो फ्रीज थ्रू आपल्याला कॉलेज अलॉट होतं. म्हणजे आपण कॉलेजची लिस्ट टाकताना स्टार्टिंगचं पहिलं जे कॉलेज असतं, ते जर आपल्याला मिळालं, जे तुम्ही कॉलेज पुट केले आणि ते तुम्हाला कॉलेज मिळालं, तर ते ऑटो फ्रीज होणार. म्हणजे सिटी सेल ते तुमच्यासाठी कॉलेज ऑटो फ्रीज करून टाकताय. मग काय करायचं, तर तुम्ही 3 ते 4 दिवस तुम्हाला दिले जातात. त्या 3 ते 4 दिवसामध्ये सगळे डॉक्युमेंट्स, फीस वगैरे घेऊन कॉलेजमध्ये जायचं आणि तिथे ऍडमिशन तुमचं कन्फर्म करायचं. सेकंड एक गोष्ट असती, ती म्हणजे तुम्हाला सेल्फ फ्रीज करता येतं. म्हणजे तुम्हाला कॉलेज अलॉट झालंय, पण ते सेकंड, थर्ड, फर्स्ट नंबरला नसून थर्ड, फोर्थ, फिफ्थ अशा नंबरला असेल. तर काय करायचं, तर ते तुम्हाला सेल्फ फ्रीज करावं लागेल. ओके. सेल्फ फ्रीज करण्यासाठी काही अमाऊंट असते, ती तुम्हाला पे करावी लागते सीट कन्फर्मेशनसाठी. कशासाठी? सीट कन्फर्मेशनसाठी. सीट कन्फर्मेशनची अमाऊंट पे करून तुम्हाला ती सीट कन्फर्म करावी लागते. आणि त्यानंतर 2-4 दिवस याप्रमाणेच ऑटो फ्रीज सारखं 2-4 दिवस दिले जातात. त्या दिवसामध्ये तुम्हाला तुमची सीट कॉलेजमध्ये जाऊन कन्फर्म करावी लागते. तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म करावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला कॉलेजच अलॉट नाही झालं तर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये, तुम्हाला कॅप राउंड 2 मध्ये जावंच लागेल. आणि अजून एक गोष्ट असते, ती म्हणजे बेटरमेंटची. ओके. बेटरमेंट केव्हा करता येतं, तर जेव्हा तुम्हाला कॉलेज अलॉट झालंय आणि ते तुम्हाला पाहिजे नसेल. फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज अलॉट झालंय, पण ते तुम्हाला पाहिजे नसेल, तुम्हाला अजून चांगलं कॉलेज पाहिजे असेल, पण ही पण सीट तुम्हाला जाऊ द्यायची नसती. तेव्हा काय करतो आपण, नॉट फ्रीज बेटरमेंट करतो. म्हणजे ही सीट, आणि तुम्हाला त्यासाठी फीस देखील असते. ती फीस तुम्हाला पे करावी लागते आणि कॅप राउंड 2 मध्ये तुम्हाला जाता येतं. कॅप राउंड 2 मध्ये तुमचे कॉलेज ऑप्शन फॉर्म भरावा लागतो आणि तिथे मग तशीच, जशी आपली कॅप राउंड 1 ची प्रोसेस झाली तशीच कॅप राउंड 2 ची प्रोसेस ही पूर्ण होईल, सुरू होईल. ओके. ह्या झाल्या गोष्टी. आता कॉलेज मिळाले, ऍडमिशन करायचे, तरी पण काही गोष्टी असतात ज्यामुळे आपण चुका करतो आणि तुमचं ऍडमिशन हे कॅन्सल होऊ शकतं आणि 1 वर्षाचा गॅप येऊ शकतो. तर यासाठी काय करायचं, तर ते आपण पुढे पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता त्याआधी मी तुम्हाला सांगते की आपल्याकडे एक कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेईई, नीट, नर्सिंग सीट या सगळ्यांचे कोर्सेस दिले जाणार आहेत. तर यामध्ये तुमचा एक कॉम्बो कोर्स असेल, म्हणजे ज्यामध्ये हे सगळे कोर्सेस तुम्हाला मिळतील. तर त्या कॉम्बो कोर्सेसची प्राइस आहे 10,000 रुपये फक्त. ही झाली कॉम्बो कोर्सची प्राइस. यामध्ये तुम्हाला सगळ्या कोर्सेसचे, सगळ्या एक्झाम्सचे लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज,
त्यासोबतच 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हे झालं पूर्ण कोर्सेस घ्यायचे असतील तर. पण तुम्हाला फक्त नर्सिंग सीईटीचा अभ्यास करायचा असेल किंवा पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, फक्त जेडब्ल्यू, फक्त नीट अशा एक्झामचा अभ्यास करायचा असेल तर सिंगल कोर्स देखील आपल्याकडे आहेत. ते म्हणजे फक्त 5,000 रुपयांमध्ये तुम्हाला अवेलेबल होतील. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, अशा कुठल्या गोष्टी आहेत जे तुमचं ऍडमिशन रोखू शकतात, स्टॉप करू शकतात? तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला 3 ते 4 दिवस जे दिलेले जातात ऍडमिशनसाठी, तर त्या 3 ते 4 दिवसामध्येच तुम्हाला सगळे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. म्हणजे कुठलं जरी एक डॉक्युमेंट नसेल तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. समजलं? म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे पाहिजेत. आता हे कॅपराऊंड 2 वाल्यांसाठी पण जे कॅपराऊंड 2 मध्ये सुद्धा आपल्याला कॉलेज अलॉट होईल त्यांच्यासाठी पण तीच सिस्टीम आहे, कॅपराऊंड 3 साठी सुद्धा आणि कॅपराऊंड 4 साठी सुद्धा. मग तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आता अवेलेबल पाहिजेत, नसतील तर ऍडमिशन हे कॅन्सल होऊ शकतं. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासोबतच तुमच्याकडे फीस सुद्धा पाहिजे. कारण कुठले कॉलेज, काही कॉलेज असतात जे इन्स्टॉलमेंट मध्ये फीस एक्सेप्ट करतात, पण काही कॉलेजेस असे असतात की फर्स्ट इयरला कम्प्लीट फीस त्यांना द्यावी लागते. मग तशा वेळेस तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तुमच्याकडे तुमची कम्प्लीट ऍटलिस्ट 1,00,000 रुपये तरी तुम्ही रेडी ठेवले पाहिजे. फीस कमी असू शकते, पण तुमच्या तयारीसाठी एक आपलं नियोजन असलं पाहिजे. त्यासाठी सांगते की एवढी फीस तुमच्याकडे असायला हवी. कॅटेगरी मधून येत असाल तर वेल गुड, खूप चांगलं आहे, कारण तुम्हाला कमी फीस असू शकते. म्हणजे एसटी वाल्यांसाठी बरीच कमी असते, ओबीसी वाल्यांसाठी कमी असते थोडीशी. फक्त जे ओपन मधून येतात त्यांना मात्र पूर्ण फीस पे करावी लागते. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या एखाद्या डॉक्युमेंट्स मध्ये चुका असतील, म्हणजे एखादी 2 डॉक्युमेंट्स मॅच करत नसेल किंवा काही झालं असेल, तर तुम्ही तुमच्या लॉग इन प्रोफाईल वरती ग्रेव्हियन्स असं नाव असतं, तर तिथे तुमची जे कंप्लेंट्स आहेत, जे तुमचे गोष्टी आहेत, तर ते तुम्ही भरू शकता तुमच्या लॉग इन पेज वरून, प्रोफाईल वरून. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जो कोर्स सांगितलेला आहे, जर तुम्हाला 1 वर्षाचा गॅप करायचा आहे, रिपीट द्यायची एक्झाम यापैकी, किंवा फार्मसी किंवा दुसऱ्या एक्झामला टार्गेट करायचं असेल, तर तुम्ही हा कोर्स नक्कीच जॉईन करू शकता. आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये नर्सिंग सीईटी मी असं टाईप केलंय, जर मला नर्सिंग सीईटीचा कोर्स पाहिजे असेल तर. जर तुम्हाला दुसरा कोणता कोर्स पाहिजे असेल, जसं की नीट, जेडब्ल्यू किंवा पीसीबी सीईटी, पीसीएम सीईटी असा कुठलाही कोर्स पाहिजे असेल तर इथे जो पाहिजे तो सर्च करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही तुमच्या एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे पर्सनल डाऊट्स किंवा एज्युकेशनल डाऊट्स, ते दोन्ही डाऊट्स आपले एक्सपिरियन्स एज्युकेटर्स सॉल्व्ह करतील. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे पण नवीन नोटिफिकेशन येईल ते आपण आपल्या युट्यूब व्हिडिओवरती युट्यूब चॅनलवरती आपण अपलोड करतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. तर व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय.